श्रावण महिन्यात हे 7 उपाय करा, तुम्हाला जे हवे ते मिळेल। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। श्रावण महिना हा अनेक सणांची रेलचेल असलेला महिना आहे। श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित महिना मानला जातो। श्रावण महिना म्हटलं की अनेक उपवास, व्रतवैकल्य, पूजाविधी, सणवार या सगळ्या गोष्टी आल्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाची उपासना, आराधना करण्याआधी शिवभक्ताला काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे। त्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये हर हर महादेव असे लिहा। उपाय नंबर 1, श्रावण महिन्यातील नियम। 2 लोटे जल घेऊन देवाधिदेव समोर जावे। अशोक सुंदरीच्या स्थानापासून दोन्ही लोट्यातील धार एकसाथ समर्पित करायला प्रारंभ करावे। समर्पित करत करत ती धार भगवान शंकरांच्या शिवलिंगावर घेऊन सोडावी। श्रावण महिन्यात जर आपण मात्र 7 दिवस लगातार ही धार आपण समर्पित केली तर देवाधिदेव महादेवाच्या कृपेने 3-4 महिन्यामध्ये आपल्याला नक्कीच शुभफळ आणि शुभसूचना आपल्याला प्राप्त होईल। नंबर 2, श्रावण महिना आला की तोडले जातात बेलपत्र। खूप काही लोक असे आहेत की पूर्ण फांदी तोडून आणतात आणि बेलपत्र तोडून घेतात आणि फांदी फेकून देतात आणि ते बेलपत्र सगळीकडे वाटत फिरतात। श्रावण महिन्यामध्ये जेव्हा बेलपत्र तोडले जाते म्हणजे बेलपत्र वृक्षाचे पान तोडावे, फांदी तोडू नये। नंबर 3, श्रावणातील पहिल्या दिवशी एक बेलपत्र भगवान शिवाला आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी, रोग, दोष, बिमारी, त्रास दूर करण्यासाठी एक बेलपत्र तुमच्याकडे नसेल तर मंदिरातील शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र उचलून घेऊन ते पाण्याने स्वच्छ धुवून परत शिवलिंगावर पूर्ण श्रद्धाभक्तीने अर्पण करू शकता। नक्कीच भोलेनाथ तुमच्या भक्तीवर प्रसन्न होतात। नंबर 4, श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की माझे दुःख संपतच नाही तर तुमच्या घरात कोणत्याही झाडाची कुंडी असेल तर त्यातील मातीने शिवलिंग बनवावे। त्यामध्ये जलधारेची जरूरत नाही, केवळ शिवलिंगाची आकृती बनवावी। त्या शिवलिंगाचे पूजन करून पाणी समर्पित करून परत 15 ते 20 मिनिटांनंतर ते शिवलिंग त्याच मातीत विसर्जन करून द्यावे। देवाधिदेव महादेव नक्कीच आपले सर्व दुःख, कष्ट, संकट दूर करतात। नंबर 5, जर तुमचा व्यापार चालत नसेल, नोकरी मिळत नसेल, एखादा कोणताही त्रास असेल किंवा घरामध्ये सततच आजारपण असेल किंवा कोणताही मोठा आजार असेल तर श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही एका सोमवारी शिवमंदिरामध्ये गंगाजल घेऊन जावे। शिवमंदिरामध्ये थोडेसे गंगाजल नंदीला समर्पित करावे। थोडेसे गंगाजल अशोक सुंदरीला समर्पित करावे। थोडेसे गंगाजल गणेश आणि कार्तिकेयला समर्पित करावे। थोडेसे गंगाजल जया, विषहरा, शामलीबाली, दौलती आणि देव यांना समर्पित करून थोडेसे गंगाजल शिवलिंगावर समर्पित करावे आणि त्यातील थोडेसे गंगाजल परत घरी घेऊन यावे आणि ते गंगाजल घरी आणून आजारी व्यक्तीला पिण्यास द्यावे किंवा तुम्हाला स्वतः काही अडचणी असतील तर तुम्ही स्वतः प्यावे। असे सलग 3 दिवस करावे। नक्कीच भोलेनाथांची कृपा होते। नंबर 6, शिवमहापुराणामध्ये सांगितले आहे की भगवान शंकरावर 108 कोणत्याही वस्तू श्रावण महिन्यामध्ये समर्पित केल्या पाहिजेत। आपल्याकडे काहीही नसेल तर 108 तांदूळाचे दाणे समर्पित करावे। 108 गुलाबाच्या पाकळ्या समर्पित कराव्या। पण श्रावण महिन्यामध्ये एक नियम बनवावा की मी 108 वस्तू शिवाला समर्पित करेन। तर त्याचे कारण काय आहे? तर स्कंद पुराणात सांगितले आहे की भगवान शंकराला श्रावण महिन्यांमध्ये आपण 108 वस्तू समर्पित केल्या तर भगवान शंकर त्याचे लाखो करोडो करून पूर्ण वर्षामध्ये प्रदान करतात।
नंबर 7. श्रावण महिन्यातील दशमी तिथीला शमीचे 11, 21 किंवा 51 पाने घेऊन मधात बुडवून भगवान शंकरांच्या शिवलिंगावर त्या पानांनी शृंगार करावा. लिंगपुराण सांगते की आपण जेव्हा शमीपत्र मधात बुडवून शिवलिंगावर समर्पित करतो तर तेव्हा भगवान महादेव आपल्याला कर्जातून मुक्ती देतात. हर हर महादेव. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.